question integration of e raised to 2x sine of 3x dx. क्लियर? याला काय म्हणणार आपण? आय म्हणणार. या इंटिग्रेशनला काय म्हणायचं? आय. मग ते इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन येत राहतं. तर त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो काय असेल इथं? e raised to x, e raised to 2x आणि sin of 3x. x चं फंक्शन आहे, x चं फंक्शन आहे. म्हणजे बाय पार्ट्स लावेल का मी? x चं वेगळं फंक्शन आहे, x चं वेगळं फंक्शन आहे. दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे ना. सो फर्स्ट x फंक्शन, देन सेकंड x फंक्शन, दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो दॅट्स व्हाय वी यूज हियर बाय पार्ट्स ऑफ इंटिग्रेशन. क्लियर? आपण याला बाय पार्ट्स मेथडने सॉल्व्ह करणार. हे डाऊट आहे का याच्यात? बाय पार्ट्स काय म्हणतो? काय म्हणतो बाय पार्ट्स? हा रूल काय? u इंटिग्रेशन ऑफ v dx माइनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट d by dx ऑफ u into इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट क्लोज dx. आठवला का? बाय पार्ट्स पार्ट करून ठेवा. याच्यामध्ये रूल सांगितला तुम्ही L I A T E. क्लियर आहे? त्याला येते लॉगॅरिथमिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. मग कोणाला लिहू? कोणाला लिहू म्हणून कोणाला v म्हणू येतं? sin 3x u. sin 3x u असला पाहिजे आणि e raised to x b असला पाहिजे. का? कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन नंतर आहे. बरोबर? सो इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ sin ऑफ 3x आधी येणार, e raised to 2x नंतर येणार आणि हा dx म्हणजे हा u झाला आणि हा v. क्लियर आहे? ओके. सो याच्यानंतर बघा आता हा u आणि v असेल, सबस्टिट्यूट करा फॉर्म्युला मध्ये. काय मिळणार? इंटिग्रेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u ॲज इट इज म्हणजे काय? sin ऑफ 3x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कोणाचं e raised to 2x चे इंटिग्रेशन dx माइनस इंटिग्रेशन ऑफ होल ब्रॅकेट d by dx ऑफ कोणाचा? sin ऑफ 3x. करता येईल? देन इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx ब्रॅकेट क्लोज dx. कळलं नाही? बाय पार्ट्स लावलं मी. बाय पार्ट्सच्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, दुसरं काही केलं नाही. काय करणार पुढे? इंटिग्रेशन इज इक्वल टू sin ऑफ 3x ॲज इट इज, देन इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx. काय असेल इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx? e raised to x चे इंटिग्रेशन काय असतं? e raised to x चे इंटिग्रेशन असतं e raised to x च. पण समजा हा इथे e raised to 2x आहे की नाही, हा e raised to 2x येईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1/2. तो 1/2 चा 1/2 असेल ना, हा 2x चा 1/2 येईल. 2x चा डेरिव्हेटिव्ह रेसिप्रोकल द्यावा लागतो, माहिती आहे ना? डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेताना e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x राहील आणि या 2x चा डेरिव्हेटिव्ह खाली घ्यावा लागतो, तो म्हणजे 2. सो याचा ऍक्च्युअल मीनिंग झालं 1/2 म्हणजे काय? e raised to x/2, e raised to 2x/2. कळालं का हे? हे कळालं का इंटिग्रेशन? ओके. डेरिव्हेटिव्ह बघा. सो माइनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ऑफ 3x d by dx ऑफ sin ऑफ x चं काय असतं? cos ऑफ x. आता इथं 3x आहे, सो इथं 3 cos ऑफ 3x येणार, त्याच्या पुढे 3 येणार, 3x चा डेरिव्हेटिव्ह. कळतंय? लक्ष द्या इकडे. सो 3 cos ऑफ 3x इथं काय भेटणार आहे? 3 cos ऑफ 3x आणि इंटिग्रेशन तुम्ही ऑलरेडी काढलेले आहे e raised to 2x divided by 2. कळलं का? हां? इथपर्यंत काही डाऊट? जमतं इथपर्यंत? बघा इकडे. So then integration is equal to sin of 3x e raised to 2x divided by 2 minus integration of, याला सिम्प्लिफाय होऊ शकत असेल तर करा. आता हे काय? 3/2 बाहेर निघेल. बरोबर? हा 3/2 बाहेर काढतो. इथं होणार cos of 3x e raised to 2x dx. गेट आउट? आता याला परत तुम्हाला बाय पार्ट्स लावावं लागेल की नाही? याला परत बाय पार्ट्स लावावं लागेल. हे पण x चं फंक्शन आहे, हे पण x चं फंक्शन आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. परत अशी गोष्ट झाली पाहिजे. x चं फंक्शन मल्टिप्लिकेशन. आता त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो इथं पण लावावं लागेल बाय पार्ट्स. सध्याला इक्वेशन नंबर काय म्हणणार तुम्ही मग? 1. सध्याला 1 इक्वेशन नंबर बनवून घ्या. याला मी इंटिग्रेशन म्हणतो इथं खाली. कळतंय? या एवढ्याला काय म्हणतो मी? I1 इंटिग्रेशन म्हणतो. I1 इंटिग्रेशन कोणाचं काढायचं आहे मला? cos ऑफ 3x आणि e raised to 2x चा
dx एवढं इंटिग्रेशन सेपरेटली सॉल्व्ह करतो. कळतंय? कारण एवढंच लागेल ना, तर हे बाकीचं सॉल्व्ह झालंय. काय येण्याचं इंटिग्रेशन परत बाय पार्ट्सनी वापरायचं, परत बाय पार्ट्स. काय बाय पार्ट्स रूल? u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट derivative of u into integration of v bracket close dx. So काय वापरता येईल? इंटिग्रेशन ऑफ वन इंटिग्रेशन काय भेटेल? हा u असेल आणि हा v. का u आणि हा का v? हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, सो आधी येणार एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ते नंतर येणार. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला u म्हटलं जाईल, एक्सपोनेन्शियल फंक्शनला v म्हटलं जाईल. सो u म्हणजे काय इथं? cos of 3x इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx minus integration of bracket close d by dx of cos of 3x. आता या स्टेप तुम्ही थोड्या काढल्या तरी चालतील, मी टीप मध्ये घेतोय कारण प्रॅक्टिस नाही होत. ओके, त्यानंतर इनटू इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x dx bracket close dx. कळालं का? बाय पार्ट लावला, कळालं का? सिम्प्लिफाय करा. काय भेटेल? i1 ची व्हॅल्यू i1 is equal to cos of 3x dot integration of e raised to 2x चं इंटिग्रेशन तुम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. काढले की नाही इथं? बघा बरं, परत काढायचं ते e raised to 2x चं इंटिग्रेशन असतं e raised to 2x by 2. मग ते इथं पण काय येईल? e raised to 2x by 2 येणार. अजून काय वेगळं होणार तिथं? e raised to 2x by 2 हे त्याचं इंटिग्रेशन असलं पाहिजे मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट cos of 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मायनस साइन ऑफ 3x आणि 3. सो मायनस साइन ऑफ 3x आणि 3. कळालं का हे? हा डेरिव्हेटिव्ह कळाला का cos of 3x चा? ज्याला कळलं नाही त्याने टाकतो d by dx ऑफ cos of x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन ऑफ x. इकडे लक्ष द्या रे, तुमच्यासाठी सांगतोय मी ते. cos of x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन ऑफ x. ओके, सो x चा जागी 3x आहे, पहिलं 3x येणार आणि त्या 3x चा डेरिव्हेटिव्ह पुढे 3 येणार. सो काय झालं? तो मायनस साइन ऑफ 3x into 3 म्हणजे मी याला असं लिहिलं चालेल का? मायनस 3 साइन ऑफ 3x मल्टिप्लायडच आहे ना, चालेल ना? देन इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x तुम्हाला माहिती आहे ना काय असतं? e raised to 2x by 2. तर टाका तिथे व्हॅल्यू e raised to 2x by 2 इंटिग्रेशन क्लोज dx. हे डाऊट विचार. ओके, सो i1 ची व्हॅल्यू काय भेटणार? हा 1/2 बाजूला काढा म्हणजे इथं भेटणार e raised to 2x cos of 3x by 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ याच्यात मायनस 3/2 बाहेर निघेल, मायनस मायनस प्लस होईल, इथं प्लस होईल, हा 3/2 बाहेर निघणार. कळालं का हे? हे कळालं का? इकडे पहा, मायनस मायनस कॉमन निघेल, सो मायनस मायनस होईल प्लस 3/2 बाहेर निघणार. इंटिग्रेशन मध्ये काय होणार? फक्त साइन ऑफ 3x e raised to 2x करताय dx. विदाउट इथपर्यंत. आता इथून नवीन स्टेप आहे, इथपर्यंत कॉमन होते, शिकवलं मागच्या लेक्चरमध्ये. आता इथे थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं. आता विषय असा आहे की हे जे इंटिग्रेशन आलेलं आहे तुमचं, हाच तुमचा क्वेश्चन आहे बघा. बरोबर ना? मग याचं आन्सर परत हे सॉल्व्ह करायचं, परत हेच भेटेल की नाही? कळलं का? तेव्हा आपण सपोज ते चित्र येईल ना, रिकरिंग होत राहील ते. मग आपण आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं की आपण जो क्वेश्चन पकडला तोच आन्सर e raised to x च्या फॉर्मॅटमध्ये असणे कसंच होतं. कारण e raised to x चा प्रॉब्लेम काय आहे? तो e raised to x चं इंटिग्रेशन घेतलं की e raised to x च भेटतो. कळालं का? त्यामुळे काय होईल? e raised to x ला समजा जर साइन कनेक्टेड असेल किंवा कॉस कनेक्टेड असेल तर तो वापस रिपीट होत राहतो. कारण साइन कॉस मध्ये कन्वर्ट होतं तर कॉस साइन मध्ये, साइन कॉस मध्ये, कॉस साइन मध्ये, साइन कॉस मध्ये, कॉस साइन मध्ये आणि e raised to x राहतो. त्यामुळे तो क्वेश्चन वापस भेटत राहतो. कळालं का? पण जनरली हे असं स्ट्रक्चर कोणासोबत राहील? e raised to x sin of x अशा टाइपचं किंवा e raised to x cos of x अशा टाइपचं. म्हणजे हे दोघं जर सोबत आले मल्टिप्लिकेशनला तर तुम्हाला हे स्ट्रक्चर पाहायला भेटेल. कारण ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात कंटिन्युअसली दोघंच दोघं. हा साइन कॉस मध्ये, कॉस साइन मध्ये, e raised to x, e raised to x, e raised to x, e raised to x. समजलं का? हा एक पॅटर्न आहे.
हा एक पॅटर्न आहे. या पॅटर्नला ओळखून घ्यायचं नाही. याचे सिम्पटम वरनं. सिम्पटम काय आहे? e raised to x आणि sin of x किंवा cos of x सोबत सोबत येतात. कळतंय? अँगल काही पण असू शकतो. मग आपण काय करणार? आता ही याचं इंटिग्रेशन आपण काय म्हणतोय? या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन आपण आय म्हणतोय. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय निघेल? तर समजा आय निघेल. आय निघेल ना? हे पूर्ण इंटिग्रेशनचा राईट साइड आहे आणि ही लेफ्ट साइड आहे. म्हणजे याचं इंटिग्रेशन आहे असणार. आपण तसं काय अजून केलंय? कारण मला हे पुढे टाकावं लागतं. मग मी या इंटिग्रेशनच्या जागी डायरेक्ट आय लिहिलं चालेल का? म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते इथं. बरोबर आहे ना? कळतंय ना? मग मी असं लिहू शकतो का इथं की I1 हे e raised to 2x cos of 3x divided by 2 plus 3/2 I असतं म्हणून. एक कळालं का? ही स्टेप महत्वाची सर्वात. हे जर कळालं नाही तर काहीच कळलं नाही. अच्छा 4y वगैरे कसं काय आले? टाकलेत त्यांनी त्याच्यामध्ये. आपण अजून टाकले नाही. ओके? हे कळालं का? हां. मग आता ही व्हॅल्यू घेतो मी I1 ची आणि I1 म्हणजे काय होतं? याला मी I1 म्हटलं होतं ना एवढ्याला. ते I1 म्हणजे हे होतं की इकडचं ह्याच्यातून व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू का तशी? करू का त्याच्यामध्ये इक्वेशन बरोबर आहे? I1 ची जागी I1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मग काय भेटेल? सो सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. ओके? काय मिळेल? I म्हणजे ऍक्च्युअल इंटिग्रेशन इज इक्वल टू sin of 3x e raised to 2x divided by 2 minus 3/2 आणि याचं मिनिंग असतं हे. या पूर्ण इंटिग्रेशनचं मिनिंग आहे हे, जे की आहे e raised to 2x cos of 3x divided by 2 plus 3/2 I. Getting it? ओके? आता थोडं सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्या. हा 1/2 कॉमन निघेल. बरोबर ना? इथून पण 1/2 कॉमन निघेल. सगळ्यात 1/2 बाहेर काढा. सो आपल्याला I इक्वल टू 1/2 कॉमन निघून जाईल संबंधात. मग लिहून फक्त sin हे e raised to 2x लिहितो. कधी पण एक्सपोनेन्शियल आधी लिहितात. sin of 3x नंतर लिहितो मायनस हा 3 into याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 3 e raised to 2x cos of 3x आणि हा 3 याला पण मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 9i. कळालं का हे? आणि 1/2 आहे. काय केलं मी? हा 3 याला दिला आणि हा 1/2 आणि इथला 1/2 राहील. यांच्या खाली एक 1/2 येणार होतं. कारण इथे ऍक्च्युअली 4 आहे ना ते. हा बाहेर येईल. हा मध्ये उचलणार तर 4 करणार. म्हणजे एक 1/2 इथं उरेल. एक 1/2 उरेल. मग तो जर डायरेक्ट तुम्ही 4 बाहेर काढला तर या ठिकाणी अजून एक 2 द्या. म्हणजे डायरेक्ट 4 बाहेर निघेल. कळलं का? सो इथं डायरेक्ट मी काय करेल मग 4 बाहेर काढेल आणि याचा इथं एक 2 येऊन जाईल. नाही कळालं? ओके? ठीक आहे. आता इकडे बघा. आपलं कसं होतं? 3x किती आलं त्याचं? -1/3 e raised to x cos of 3x -1/3 e raised to x cos of 3x. ओके. प्लस 2/9 e raised to 2x sin of 3x. 4/9. ठीक आहे. सगळं मल्टिप्लाय वगैरे केलं असेल म्हणून तसं झालं असेल. ओके? आणि इथं साईन प्लस झालं. आपलं कसं काय म्हणत?
झालं का इकडे लक्ष इकडे लक्ष दिसतं किती झाली आहे साइन ऑफ 3x चा नाही डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे cos ऑफ x च असतो आणि इथं इंटिग्रेशन करेक्ट आहे मायनसच काय cos ऑफ x चा साइन ऑफ x च झालं चुकलं नाही का नाही इथं डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे मायनस राहील इंटिग्रेशन थोडं घ्यायचं आहे काय प्रॉब्लेम कट कर बरं एक मिनिट व्यवस्थित येत नाही ना प्रोसिजर थोडीशी गडबड झाली नाही का सर एनी फंक्शन म्हणता येईल आणि कुठे आणि फंक्शन कॅन टेकन ॲज अ फर्स्ट फंक्शन असं आहे हे पण बरोबर आहे मग असेल चला तेच म्हणतो मी कसं केलं नव्हतं मागच्या वर्षी एकच काय आलं नवीनच प्रकार ओके सो बघा मग करायचं स्टार्ट आता हे विषय काय आहे तुम्हाला हा सिराव देईल बाजूला बरं सॉल्व नाही झालं हे पूर्ण तो शेवटी शेवटी द्यायचा हे आय जे आहे ना हे आय प्रकार इकडे आला आयच्या पासून म्हणजे त्यांचे कॅल्क्युलेशन होते बरोबर ना कारण तुम्हाला फक्त आय पाहिजे दोन दोन आय कसले जातील मग थोडं मी काय करतो जरा याला सिम्प्लिफाय करतो ओके 9 आय ना इकडे घेऊन येतो ऍक्च्युली तो 9 आय नाहीये तो 9/4 होईल हा 9/4 आहे है ना मी हे 4 मध्ये टाकून घेऊ का याला डिवाइड बाय 4 याला डिवाइड बाय 4 याला डिवाइड बाय 4 कळलं का म्हणजे ते जरा सोपं जाईल मग हे 2/4 त्याचा आन्सर होईल 2 1/2 म्हणजे e/2 ओके हे 3/4 च राहील आणि हे 9/4 आय इकडे शिफ्ट होईल कळलं का ते इकडे करू का मग I minus 9/4 I is equal to 1/2 e raised to 2x sin of 3x minus 3/4 e raised to 2x cos of 3x ओके हे राहू तिकडे तसंच यांचाच प्रश्न आहे फक्त याला सिम्प्लिफाय करा हे काय होईल 4 × 1 काय होईल हां आय आहे ना हे पण आहे ना आय कॉमन निघेल आय कॉमन निघेल ना 1 - 9/4 भेटेल ना असं आणि आय कॉमन निघेल याला सिम्प्लिफाय करा हे काय भेटेल 13/4 4 × 4 4 × 4 4 - 9 -5 आपलं -5 येते त्याचं 13 येते कसं काय सर साइन चुकली म्हणून प्लस नाही नाही ते खालून वाटतंय थोड्या वेळेस एलसीएम घ्यावं लागेल एलसीएम घेऊन येईल ना 13 कसं काय होतं मायनसच होईल तरी पण प्लस कसं होईल सर त्यांच्या इथे रेसिप्रोकल आलाय इथे -4/9 इंटिग्रेशन आपलं करेक्ट आहे का ते चुकलेलं पण असू शकतं ना सर सर इथे जे आपण 9/4 एक मिनिट आपलं इंटिग्रेशन एकदा चेक करून घ्या म्हणजे काय मायनस प्लसचा कोड होतोय सो e raised to x 2x sin of 3x सो याला sin of 3x ला आपण आधी घेतलं सो इथे u इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू इंटिग्रेशन ऑफ v dx ओके सो हा sin of x e raised to 2x चा e raised to 2x चा येणार 1/2 त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार करेक्ट आहे बरोबर ना सो हे ठीक आहे मायनस याचा cos of x आणि तो 3 ठीक आहे e raised to 2x/2 त्यांचं पण इंटिग्रेशन तेच येत असेल e raised to 2x/2 त्याने इंटिग्रेशन घेतलं आहे e raised to 2x साईनचं घेतलं e raised to 2x/2 येणार आहे मग हा विषय असा आहे की इथून हे पुढे सॉल्व ना सॉर्ट आउट होणार हे आलं हे मायनस साईनचं कॉस असतं मायनस येणार नाही ओके सो हा 2 बाहेर आहे तर मायनस झाला सो हा मायनस हे इंटिग्रेशन सॉल्व केलं मी कॉस इंटिग्रेशन ऑफ v मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v सो cos of 3x e raised to 2x/2 minus cos of 3x so sin of 3x minus 3 e raised to 2x/2 3x ठीक है e raised to 2x cos of 3x/2 minus plus होणार इंटिग्रेशन के बाहर 3/2 sin of 3x e raised to 2x dx ठीक है cos of divided by 2 plus 1/2 i तेच आहे इंटिग्रेशन तेच आहे sin of x dx cos हा ठीक आहे मग ही व्हॅल्यू घेऊन याची टाकली sin of
3x e raised to 2x upon 2, okay, minus 3 by 2 and e raised to 2x plus 3. आम्हाला क्वेश्चन तर 4 4 होईल. 4 मी कॉमन काढला होता म्हणून तो 2 केला. मग त्याचा 1 by 2 होता e raised to 2x sin of 4x 3 by 4 3 by 3 is 9 by 4. ओके, आपली मॅक्झिमम टाइमची मिस्टेक आहे ना, जे मी तुम्हाला म्हणतो 99% तो प्रॉब्लेम आहे. ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साइन जेव्हा घुसते तेव्हा ते साइन चेंज करते आणि हे सुटताना प्रत्येक टायमाला, म्हणून ती त्याला हायलाइट करत असतो. मग ही जी आहे ना, ही इथे ऍक्च्युअली मायनस होणार आहे, ही इकडे प्लस. आता ते करेक्ट आहे, कळतंय का? हां, मग आता 9 4 जा 4 1 जा 4 4 प्लस 9 13 13 by 4 I is equal to हे भेटणार 1 by 2 e raised to 2x sin of 3x minus 3 by 4 e raised to 2x cos of 3x. सर ते रेसिप्रोकल कसं आलं? कशाचा? ते इकडं 4/9 आलंय. ठीक आहे ना, ते करतो ना आपण, करताय. करू ना, ते लास्टला येईल आन्सर. आपली मेथडच वेगळी पूर्ण. त्यामुळे ते बुक मध्ये बघूच नका तुम्ही, हे पूर्णतः वेगळे आहे. डायरेक्ट इंग्लिश टेक टू मध्ये मॅच होणार नाही, ते फक्त लास्ट आन्सर मॅच होईल बस, तेवढंच बरोबर यायला पाहिजे. विषय जरा गंभीर आहे. मग आता हे 13 by 4 इकडे, हे 13 by 4 इकडे डिवाइड करायला लागतील, बरोबर ना? किंवा 13 by 4 आले. आता त्याचं रेसिप्रोकल झालंय ना e raised to x वगैरे मध्ये. 2 sin of 3x आपल्याला 2 मल्टिप्लाइड आहे, 3 मल्टिप्लाइड आहे आणि तो नाही त्याच्याकडे. ओके, असं झालं 13 by 9 त्याचा बाहेर आला 3 आलाय minus 3 cos of 3x e raised to 2x कॉमन निघेल आणि 1 by 2 पण कॉमन निघेल, बरोबर? सो 13i by 4 is equal to 1 by 2 आणि e raised to 2x कॉमन काढून घ्या दोघांमधून. दिसतंय का? आपल्या याच्यामध्ये e raised to 2x आणि 1 by 2 कॉमन निघेल. सो काय होईल तर sin of 3x होणार, बरोबर? minus 3 e raised to 2x e raised to 2x आहे. cos of इथं 2 उरेल, cos of 3x होणार असं होईल, बरोबर? 1 by 2 जर कॉमन काढला मी पाहिजे तर 4 मध्ये 2 निघेल तर 2 उरेल आणि इथनं 1 by 2 निघून जाईल. कळलं काय? मग आता मी काय करतो, हा 2 आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल किंवा ही इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल. हा आहे तर ही इकडे वरती आणि खाली होऊन जाईल. थोडं रफ करून काय करतो, हे बघा. हां, तर आपण इथं होतो बघा. मला काय पाहिजे, मी काय करतो, ह्या 13 by 4 तिकडे मल्टिप्लाय करतो म्हणजे मला फक्त i भेटेल ना. i पाहिजे की फक्त आपल्याला, मग 13 by 4 तिकडे रिवर्स होऊन जाईल. 4 वरती 13 खाली जाईल. सो काय भेटेल, 4 by 13 भेटेल इनटू e raised to 2x अपॉन हा 2 आहे इन ब्रॅकेट sin of 3x मायनस हा 3 by 2 आहे आणि हा cos of 3x आहे. मी काय करतो, हा 2 पण बाहेर काढून घेतो. कळलं का? एक्स्ट्राचा 2 पण काय ठेवायचं इथं. मग जर हा 2 बाहेर काढायचा म्हटलं तर याला 2 आणि याला 2 द्यावा लागेल की नाही? म्हणजे त्याच्याकडे 2 असेल तर कॉमन निघेल ना तो. मग याला मी वरती पण 2 ने मल्टिप्लाय केलं, खाली पण 2 ने मल्टिप्लाय केलं, याच्यातून 2 कॉमन काढून घेतो. म्हणजे काय भेटेल इथं 4 by 13 e raised to 2x by 2 आणि हा 1 by 2 एक्स्ट्रा काढला मी बाहेर, मध्ये भेटणार मला 2 sin of 3x minus 3 cos of x. कळालं का? हे इथपर्यंत कळालं का? हां, मग आता ते सोपं आहे. मग आता इथून i ची व्हॅल्यू काय भेटेल, हा 2 गेट कॅन्सल, मग तुम्हाला 13 आणि 2 उरणार फक्त इथं. सो e raised to 2x by 13 to the 26 होईल इन ब्रॅकेट 2 sin of 3x minus 3 cos of 3x आणि प्लस c येणार. असं आलं पाहिजे. 4 होईल ना आणि ते 4 टाइम्स होतील. 2 into 2 ते आणि हो, हां, अजून एक कॅन्सल होईल ना.
मग 13 बरोबर आहे. काय झालं काय सर? e raised to 2x by 13 2 sin of 3x minus 2 cos of 3x plus c. करेक्ट. ओके. हे ऍक्च्युली काय आहे, त्यांना ते जरा सोपं केलं साईन आधी घेऊन, आपल्याला थोडं कॉम्प्लिकेट घेऊ, दुसरं काही नाही. तो थोडा प्रश्न आहे. आता इथं या ठिकाणी कॉम्प्लिकेशन काय आहे, तुम्ही जर असं डायरेक्ट अभ्यास केला तुम्हाला वाटेल की इथं रूल का तोडून टाकलं, पण रूल नाही तोडला तरी आन्सर येतो. आलं का लक्षात? तर त्यामुळे काही अडचण नाही. रफ करू. आता हा पॅटर्नचा डायरेक्ट आता तुम्हाला म्हणजे सीईटी मध्ये काय असतं, सीईटीचे शॉर्टकट सांगतो. सीईटीला असे शॉर्टकट्स असतात. ह्याच्यापासून शॉर्टकट तयार होतं. हे जे प्रूव्ह दॅट रफ करू. हां, सीईटी मध्ये तुम्हाला हा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो आणि तुम्हाला डायरेक्ट आन्सर द्यायचं. त्यावेळेस एवढं सगळं सॉल्व्ह करायला आपल्याकडे वेळ नाही. त्यावेळेस हा शॉर्टकट यूज करायचा, फॉर्म्युला म्हणून यूज होता. पॅटर्न आहे ना तो, त्यामुळे तसाच फॉलो होता. हे दोन खाली पेज नंबर 132 वरती ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे. पाहतो वरती दोन फॉर्म्युला दिसतात का? इंटिग्रेशन ऑफ e raised to ax sin of bx plus c dx आणि एक दुसरी ऍक्टिव्हिटी दिली बाय इंटिग्रेशन ऑफ e raised to ax cos of bx plus c dx. आठवलं दिसतंय काय? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा पॅटर्न आहे. a raised to x upon a square plus b square in bracket a sin of bx plus c plus b cos of bx plus c आणि plus c bracket close plus c. आणि इथं पण तसंच आहे. e raised to ax of a square plus b square in bracket a sin of bx plus c minus b cos of bx plus c in bracket close plus c. CET योजी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आता तुम्हाला याच्यावर कसे क्वेश्चन विचारतील, तुम्हाला पॅटर्न समजला ना? e raised to x आणि sin चं कॉम्बिनेशन असतं किंवा e raised to x आणि cos चं कॉम्बिनेशन असतं. त्या टायमाला तुम्ही डायरेक्ट काय करणार, याला तुमच्या क्वेश्चन सोबत कंपेअर करणार डायरेक्ट. कळलं का? आता तुम्ही जर याला कंपेअर केलं तुमच्या क्वेश्चन सोबत, तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटेल. आता हा जो क्वेश्चन होता मागचा, त्या मागचा आन्सर काढून दाखवतो तुम्हाला, म्हणजे जाणवेल तुम्हाला किती बरोबर आहे की चुकीचं आहे. हा जो क्वेश्चन होता तो आपला असा होता पहा, इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x sin of 3x. करेक्ट आहे? बरोबर की नाही? मग आता या ठिकाणी हे c ची व्हॅल्यू काही नाही ना, c ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे फक्त 3x आहे हा इथं. मग या हिशोबाने याचा आन्सर काय असलं पाहिजे? हे वाटत नाही का तुम्हाला याचे सारखे म्हणून? हा पॅटर्न पहा ना, e raised to 2x e raised to ax sin of फंक्शन x वाटतं ना शॉर्टकट. आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू कोण आहे? 2 आणि bx plus c ची व्हॅल्यू कोण आहे? 3x. कळलं का? अब बघा मी कंपेअर करून सांगतो. a ची व्हॅल्यू 2 आहे आणि bx plus c च्या जागी डायरेक्ट 3x आलेलं आहे की नाही? मग डायरेक्ट फॉर्म्युला सबस्टिट्यूट केलं तर आन्सर काय भेटलं पाहिजे? e raised to 2ax म्हणजे काय 2x च भेटतात डिवाइड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता a स्क्वेअर म्हणजे कोण? 2 चा स्क्वेअर. ओके. आता थोडं लक्षात घ्या इकडे, हे bx plus c आहे ना, तो हे x ची टर्म आहे आणि पुढचा c कोण असला पाहिजे मग? 0. बरोबर ना? bx plus c 0 म्हणजे मग b ची व्हॅल्यू कोण आहे? 3 आणि c ची व्हॅल्यू कोण आहे? 0. कळतंय ना? शॉर्टकट सांगतोय मी, एवढं सगळं लावण्याचा प्रोसिजर संपवण्याचा. मग b 3 आहे, c 0 आहे. मग त्या हिशोबाने a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a म्हणजे कोण? 2 चा स्क्वेअर किती? 4 आणि b चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किती? 9. क्लियर? जमतंय ना? a म्हणजे काय? 2 sin of 3x हे bx plus c म्हणजे 3x प्लस b म्हणजे काय? 3 cos of 3x आणि प्लस c. याचा आन्सर भेटणार e raised to 2x upon 13 in bracket 2 sin of 3x plus 3 cos of 3x in bracket plus c.
तर इतकी सिम्प्लिफाईड स्टेप कशाला इतकं लॉंग कट मारायचं? आहेत ना तसे भरपूर स्टेप आहेत इंटिग्रेशन मध्ये. हाच तर प्रकार आहे खूप लांब लचकते, पण मी तुम्हाला लास्टला हे शॉर्टकट सांगेन लास्टला पण. त्याचं कारण असं आहे की जर ते आता सांगितले ना तर तुम्ही बोर्ड मध्ये लिहिणार समजलं का, आणि ते बोर्ड मध्ये लिहिणार तर तुम्ही हे 0 किती मार्क भेटतील 0 एक आठ आपण देणार नाही तो. आन्सरला पण सर आन्सर राईट येते. असं नसतं रे ते कॉम्पिटिव्हला बोर्ड तुम्हाला म्हणतो मला किती सोपं आहे सर हे. नुसतं एक फॉर्म्युला ठेवला की इतकी कटकट होत नाही. नुसते व्हॅल्यूज टाका त्याचे आन्सर काढा. असू तर दे. आपलं आत्ताच्या आन्सर मध्ये मायनस आलं 2 sin of 3x minus 3 cos of 3x आलं. असं मायनस आलंय. यांचं प्लस आलं dx प्लस dx मायनस आलंय का आपलं dx minus 2 sin of 3x हेच जर मायनस प्लस याच्यात मायनस येतो. इथे आपलं प्लस आलं तर इथे minus आलं. साइनचं सर प्लस त्याच्यात मायनस आहे आणि तुम्ही प्लसच काय घेतलं मला नाही दाखवत. ते cosचं minus आहे. Cosचं minus आहे. प्लस आहे. साइनचं प्लस पाहिजे साइनचं प्लसच पाहिजे कॉसचं मायनस होतं आपलं साइन होतं कॉस होतं साइन होतं. अरे मग मायनस पाहिजे मग प्लस पाहिजे मग मध्ये पण मायनस होतं ना. साइन चेंज झालेत का मग याच्यामध्ये तुम्हाला एक नोट येईल ती नोट लक्षात घ्या हा त्याला लक्षात द्यायचं बघा 5th नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्याने नोट लिहून घ्या एक नोट टाका नोट अशी आहे की इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स इंटिग्रेशन ऑफ कॉस टॅन इनवर्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेक इनवर्स आणि समजा इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स असेल अशा टाइप या सर्वांमध्ये एक सेकंड फंक्शन ॲज अ 1 कळलं का हे जे आहेत ना हे टॅन इनवर्स साइन इनवर्स सेक इनवर्स आणि लॉग ऑफ एक्स हे असे डायरेक्ट निघत नाही यांना बाय पार्टचा वापर करून काढावा लागतो आणि बाय पार्टचा वापर करण्यासाठी दोन फंक्शन असले पाहिजे की नाही दोन फंक्शन असले पाहिजे ना मग दुसरं फंक्शन कोण घ्यावं लागतं 1 त्याला मल्टिप्लाय बाय 1 असतं की नाही हा प्रत्येकाला मल्टिप्लाय बाय 1 असतोच की नाही आणि 1 चं इंटिग्रेशन निघतं की नाही x म्हणून 1 चं इंटिग्रेशन काय असतं x असतं अशा टाइपचं जर तुम्हाला दिसत असेल कुठं इंटिग्रेशन मध्ये लॉग वाला आलेले किंवा मग सेक इनवर्स आला टॅन इनवर्स आला किंवा साइन इनवर्स आला त्याच्यासोबत कोणतरी कोणीच नाहीये तर मग याचे इंटिग्रेशन तुम्ही कसे काढणार त्याला इंटू 1 करायचं त्या 1 ला सेकंड फंक्शन घ्यायचं आणि मग सॉल्व करायचं कळलं का म्हणजे u into v रूल u into v ने सॉल्व होईल तुमच्याकडे काय साइन इनवर्सचं इंटिग्रेशन आहे का नाहीये 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हे जे आहे ना हे याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स असतं साइन इनवर्सचं इंटिग्रेशन ते नाहीये साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे तो कळालं का नीट आठवा ते उलट सिस्टीम झाली पाहिजे असं आहे साइन इनवर्स कोणत्या याचा आन्सर येतं का तुमच्या इंटिग्रेशन मध्ये कोणाचाच नाही मी शिकवलं पण नाहीये नीट आठवा फॉर्म्युले साइन इनवर्स नाही शिकवला टॅन इनवर्स नाही शिकवला इंटिग्रेशन मध्ये सेक इनवर्स नाही शिकवला आणि लॉग ऑफ एक्स पण नाही शिकवला बरोबर ना 1 अपॉन x चं log of x येतं इंटिग्रेशन 1 अपॉन x चं log of x असं येते 1 अपॉन x चं log of x बरोबर पण log of x चे इंटिग्रेशन हे बोललो का मी नाही तो डेरिव्हेटिव्ह आहे हो log of x चे इंटिग्रेशन तुम्हाला कशाने काढता येते बाय पार्ट्स हा कशाने गेलते हा हे तीन जर तुम्हाला समोर विचारलं की tan इनवर्स sin इनवर्स ऑफ x चे इंटिग्रेशन काढा 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो बोर्ड मध्ये मग काय करणार त्याला इंटू 1 करायचं बाय पार्ट्सने काढायचं कळलं का tan इनवर्स ऑफ x चे इंटिग्रेशन काढा 1 इंटू 1 करायचं बाय पार्ट्सने काढायचं याला u म्हणायचं याला v याला u म्हणायचं याला v याला u म्हणायचं याला v
हा पॅटर्न आहे. हे कळाला का पॅटर्न? आता याच्यावर 5व्या नंबरचा क्वेश्चन बेस्ड आहे. ओके रन करू. सर बाय पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का इंटिग्रेशन मध्ये? हा बाय पार्ट बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन. दुसरा पार्ट चालू आहे आपला. पहिला पार्ट झाला ना, दुसरा पार्ट सुरू आहे बाय पार्ट्स आणि तिसरा पार्ट आहे पार्शियल फ्रॅक्शन. 3 पार्ट सांगितले होते बाय इंटिग्रेशनचे. त्याला सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड्स असतात. त्यातली दुसरी मेथड सुरू आहे आपली log of x plus 1 upon log of x whole bracket square dx. हे पहा, तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम आहे की नाही? तुम्ही हे इंटिग्रेशन सेपरेट करू शकतात ना, प्लस आहे ना मध्ये, काय प्रश्न आहे? बट लॉग ऑफ एक्स आलं तर काय करणार तुम्ही? आता तसं सांगितलं तुम्हाला मी. लॉग ऑफ एक्स आलं तर काय करावं लागतं? त्याला मल्टिप्लाय बाय 1 करून त्याचे इंटिग्रेशन काढावं लागतं. त्याचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. करताय ना? हा, म्हणून ते नोट आधी सांगितली, मग क्वेश्चन नंतर घेतला. मग आता करत आहे. पहिले काय करणार? प्लस असल्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट म्हणजे log of x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 upon log of x whole bracket square dx. हे कळालं का? इंटिग्रेशन दोघांना मी काय केलं? सेपरेट केलं. ओके पुढे पहा. सो नेक्स्ट केस मध्ये आता याचं तर इंटिग्रेशन करायचं. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 1. ओके सो इंटिग्रेशन ऑफ log of in bracket log of x into 1 असं करू शकतो की नाही मी? प्लस इंटिग्रेशन याचा पण तोच प्रॉब्लेम आहे बरोबर. पण त्याचा हिशोब मी नंतर लावतो थोडा इंटिग्रेशनचा. तर आपण नंतर बघू त्याचं काय करायचं. पण आपण log of x चं काय करता येईल. बट या ठिकाणी याला कॅरी करा थोडं किंवा याचा काय अर्थ पण येईल आपल्याला पटकन. 1 upon log of x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर येतो. म्हणजे ऍक्च्युअली तो x⁴n आहे तसं पाहायला गेलं तर. किंवा याचा तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्हाला. समजा डायरेक्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला वापस तो भेटून जातो. आता काय होते या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली काय झालेलं आहे की ही टर्म जर तुम्ही सॉल्व्ह करून घेतली इथं तर तुम्हाला परत त्याला रिव्ह्यू करावं लागेल पुढे. म्हणजे या टर्म मध्ये काय होतं, या ठिकाणी काय होतंय की log of x असल्या कारणाने log of x मुळे तो 1 upon log of x येणार. ही टर्म आणि ही टर्म इकडची म्हणजे अशी टर्म इकडे तयार होणार आहे पुढे log असल्या कारणाने. तर ती कॅन्सल होईल. म्हणून त्यांनी काय केलं, हुशारी केली थोडीशी, ती कंटिन्यू ठेवली. लास्टला गेल्याचं इंटिग्रेशन. कळलं का? म्हणजे लास्ट पर्यंत जर तुम्हाला अशी कोणतीच टर्म सापडली नाही मग घेऊन टाकायचं इंटिग्रेशन. आता तसं काही कॅन्सलेशन होत असेल कारण काय आहे, इकडे पण लॉग आहे इकडे पण लॉग आहे बरोबर ना. म्हणजे काहीतरी होऊ शकतं ना. आणि तुम्ही बाय पार्ट्स घेताय म्हणजे परत इंटिग्रेशन येणार आहे. त्याच्यात इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन असतं. म्हणजे तशीच जर टर्म तयार झाली तर मी त्याला कॅन्सल काहीतरी प्लस मायनस काहीतरी करू शकतो की नाही. मग त्यांनी ही टर्म अशी लास्टला कॅरी फॉरवर्ड करायची. कळलं का? लास्टला जर काहीच नाही निघलं म्हणजे इकडे इंटिग्रेशन घेऊन टाकू. समजतंय ना? नाही समजलं? हा मग आता याला इंटिग्रेशन घेऊन टाकायला हे कॅरी फॉरवर्ड करेल मी खाली 1 upon log of x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहू द्यायला तसंच. ओके मी या सध्याला याचं इंटिग्रेशन काढतो. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो आणि हे समजा i आहे. तर याला मी i1 इंटिग्रेशन म्हणतो. तर i1 काय भेटेल आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ log of x into 1 dx. हा कोण झाला u आणि हा कोण झाला v. लॉगॅरिथमिक फंक्शन आधीच असतं. याला a टॉप प्रायोरिटी लॉगॅरिथमिकला. सो त्यामुळे हा u आणि हा v असणार. वापरा इंटिग्रेशनच्या बाय पार्ट्स मध्ये. काय म्हणतो इंटिग्रेशन? u म्हणजे काय? log of x बरोबर ना. इंटिग्रेशन ऑफ 1 dx v मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u d by dx ऑफ log of x. कळलं का हे? ओके आणि इंटिग्रेशन ऑफ 1 dx परत आणि हे परत dx. हे कळतंय का? बाय पार्ट्स लावतोय मी ते. हे कळतंय ना काय करतोय मी? हे जर नाही कळत तर काही करत नाही त्याला. नसेल कळत सांगा मी परत सांगतो. मग परत काय मिळेल पहा. i1 as it is log of in bracket log of x इंटिग्रेशन ऑफ 1 x. कळलं का? 1 चे इंटिग्रेशन x असतं. मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा log of x चा डेरिव्हेटिव्ह इकडे काढून दाखवतो तुम्हाला. d by dx of log of x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा.
तर पहिले सांगा लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह याला x पकडून घ्या ना, याला x पकडून घेणार. लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन इथं परत येणार log ऑफ x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागेल 1 अपॉन x. कळलं का हे? डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. log ऑफ x पकडून घ्यायला टेम्पररी या पूर्ण ब्रॅकेटला, म्हणजे तो log ऑफ x चा फॉर्म्युला असतो 1 अपॉन x. मग x च्या जागी log ऑफ x आहे की नाही? 1 अपॉन log ऑफ x झालं. आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागतो log ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. ओके, डेरिव्हेटिव्ह कळल्याशिवाय कळणार नाही. सो जे नवीन आहेत त्याला डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर कळेल. मग ही व्हॅल्यू किती टाकू? ते ना 1 अपॉन x log ऑफ x. क्लियर आहे? मल्टिप्लाइड होईल ना. आणि इथं हा परत x येईल बरोबर, आणि ही इंटिग्रेशन आणि हा dx. ओके बरोबर आहे ना. मग काय होईल? हा x आणि हा x कॅन्सल होईल. मग इथं काय होईल? i1 इज इक्वल टू लॉग ऑफ, म्हणजे हा x थोडा मी समोर घेतो, म्हणजे x लॉग ऑफ x मायनस इथं उरणार इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन लॉग ऑफ x प्लस c. आता ते घ्यायचं बाकी आपल्याला अजून नव्हतं. ओके, आता परत लॉग ऑफ x चे इंटिग्रेशन आलं. काय सांगितलं? लॉग ऑफ x चे इंटिग्रेशन आलं की परत 1 घ्यावं लागेल. सांगितलं ना मी आधी. लॉग ऑफ x आलं की 1. परत याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? 1 अपॉन लॉग ऑफ x आहे पाहिजे. आता हे लॉग ऑफ x रेज टू मायनस 1 आहे ना, है की नाही? मी याला असं लिहू का? i1 इज इक्वल टू x log ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ log ऑफ x रेज टू मायनस 1. चालेल का असे? म्हणजे रेसिप्रोकल आहे, त्याला रेज टू मायनस 1 कारण त्याचा रेज टू काय असेल? 1 असेल, तो वरती जाऊन मायनस 1 असेल. आता x रेज टू चा फॉर्म्युला बसेल आता समजा लॉग मध्ये तर, पण लॉग चा आला की मी काय सांगितलं? त्याला इंटू काय करायची इथं 1. मग तेव्हाच त्याचं इंटिग्रेशन निघतं, नाही तर नाही निघत का मॅटर? कळलं का? परत बाय पार्ट्स, बरोबर की नाही? बाय पार्ट्स मध्ये बाय पार्ट असं येते, म्हणून कॉम्प्लिकेट होतं. आता हे i1 म्हटलं की नाही याला, मग याला मी आता टेक्निकली काय म्हणून घेतो? i2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणून घ्या, म्हणजे ते सोपं जाईल तुम्हाला ब्रेन मध्ये लक्षात ठेवायला. म्हणजे बाकीची भरून पडतील याची गरज नाही आहे. ते पुस्तकामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला काहीच कळणार नाही. लांब लचक लिहिलेलं आहे त्याने, समजत नाही ते काय. ओके, मग मी याला i2 म्हणू, टेम्पररी सॉल्व करायचे म्हणून. मग i2 काय? इंटिग्रेशन ऑफ log ऑफ x रेज टू मायनस 1 आणि 1 dx. हे डाऊट द्यायचं नाही. याला u इंटू v लावा, हा u आहे आणि हा v. सो काय मिळेल? i2 log ऑफ x रेज टू मायनस 1 इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट d बाय dx ऑफ कोणाचा? log ऑफ x रेज टू मायनस 1 चा, बरोबर ना? इंटिग्रेशन ऑफ 1 dx ब्रॅकेट क्लोज dx. करताय? बाय पार्ट्स लावा. हा u आहे, हा v आहे. u ऍज इट इज v चा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह v चा इंटिग्रेशन ब्रॅकेट क्लोज. देन log ऑफ x इनवर्स. ओके, 1 याचं इंटिग्रेशन येणार x मायनस इंटिग्रेशन ऑफ log ऑफ x इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? हा x रेज टू मायनस 1 सारखा येईल ना डेरिव्हेटिव्ह. मग x रेज टू मायनस 1 म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला वापरायचा. मग x रेज टू n वापरला तर काय होईल? मायनस 1 माहिती नाही x रेज टू n चा फॉर्म्युला n x रेज टू n मायनस 1. डेरिव्हेटिव्ह काढतोय मी, लक्षात ठेवा. मी याला कसं सॉल्व करणार आहे पहा, d बाय dx ऑफ log ऑफ x रेज टू मायनस 1. हे कोणासारखं आहे? x रेज टू n सारखं आहे ना, त्याचा फॉर्म्युला असतो n x रेज टू n मायनस 1. बरोबर? या ठिकाणी x च्या जागी log ऑफ x आहे, x log ऑफ x राहू द्यायचं. म्हणजे काय? n म्हणजे कोण? मायनस 1, म्हणजे मायनस 1 log ऑफ x रेज टू मायनस 1 मायनस 1. कळलं का? हो. कंपॅरिझन केल्यानंतर फॉर्म्युलामध्ये x च्या ठिकाणी log ऑफ x आहे, log ऑफ x आहे. कळलंय? मग त्याच्यानंतर या log ऑफ x चा पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. काय येणार तो? 1 अपॉन x डेरिव्हेटिव्ह पुढे, आणि x च्या ठिकाणी आता x आला म्हणून प्रश्न संपला. काय होईल? मायनस 1 log ऑफ मायनस 2, बरोबर ना? मायनस 1 मायनस 1 मायनस 2 डिवाइड बाय x असं येईल आन्सर.
हे कळालं का? हो. ओके, याला मी थोडंसं इथं मायनस करतोय असे मायनस लॉग ऑफ एक्स रेज टू -2 डिवाइड बाय एक्स टाकू इथे, टाकू का? आता डेरिव्हेटिव्ह येतो असं अपेक्षित आहे. हो. ओके, खूप चांगलं शिकवलंय ते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसता का बरं त्याच्यामध्ये आता. सो हे मायनस लॉग ऑफ एक्स रेज टू -2 डिवाइड बाय एक्स आणि हा पुन्हा एक्स येणार आणि हे ब्रॅकेट क्लोज होईल आणि इथं dx होणार. कळालं का? हे या वरचं इंटिग्रेशन x आहे. सो पुन्हा हा x आणि हा x कॅन्सल होईल. कळतंय ना? हो. पुढे पहा. सो I2 जो इंटिग्रेशन आहे ते काय होणार आहे? log ऑफ x रेज टू -1 log ऑफ x रेज टू -1 x मायनस इंटिग्रेशन ऑफ हे मायनस साइन बाहेर काढतो म्हणजे ते प्लस होईल. कळलं का? आणि इथं फक्त काय होणार आहे? log ऑफ x रेज टू -2 dx. हे डाऊन विचार. आता तुम्ही जर थोडं नीट ऑब्झर्व केलं तर log ऑफ x रेज टू -1 चा अर्थ असतो log ऑफ x 1 अपॉन log ऑफ x. -1 म्हणजे काय? 1 अपॉन log ऑफ x ना. हो. हो. आणि हा log ऑफ x रेज टू -2 म्हणजे काय? 1 अपॉन log ऑफ x रेज चा स्क्वेअर हो. प्लस येईल. आणि ही टर्म तुम्हाला इथे लास्टला होती पहा. हो. होईल की नाही मग कॅन्सल? कॅन्सलेशन झालं तर. कळालं का? मग टाकू त्या सगळ्या टर्म. याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. याला मी असं लिहू शकतो काय तुला 1 म्हणजे हा x वरती राहील आणि हा log ऑफ x रेज टू -1 म्हणजे काय? log ऑफ x असतो म्हणून. चालेल का सर? मायनस वरती 1 आहे तर खाली पण येताना प्लस होऊन जाईल. सो प्लस रेज टू 1 राहील आणि प्लस याला मी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log ऑफ x रेज टू 2 लिहू शकतो का? +2 होता तर -2 होणार रेसिप्रोकल मध्ये. हे कळतंय का? हो. मग I2 ची व्हॅल्यू घ्या आणि ती सेकंड टर्म मध्ये टाका. कारण इथलं होतं ते. हो. मग I1 तयार होईल. हम्म. बरोबर? हा. मग मी इथं म्हणतोय सो देन I1 इज इक्वल टू, आता येत नाही सबस्टिट्यूट मध्ये जागा नाही. सो x इज इक्वल टू log ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x हे मायनस साइन असल्या कारणाने काय होईल? याचं साइन चेंज होऊन जाईल. कळालं का? मायनस साइन साइन चेंज होऊन जाईल. मायनस ऑफ x अपॉन log ऑफ x येईल आणि इथं पण मायनस येईल 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ log ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. हे डाऊट? नाही. ओके. हे आता I1 घेऊन मी इक्वेशन नंबर 1 वर टाकू का? टाकू का? मग काय भेटेल? सो सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. सो काय भेटेल आपल्याला? I ची व्हॅल्यू भेटणार. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता हे थोडं सॉल्व केलेलं होतं तुम्ही तर. हां, हे याला इंटिग्रेशन का नाही? हां, हेच टाकायचं होतं ना, इथं नाही येते हे. ओके, हे टर्म आहे ना I1, हे नाही, हे सॉल्व नव्हतं केला आपण. याला सॉल्व करू. मी I1 टाक. मग हे I1 चं इंटिग्रेशन हे एवढं सगळं आहे. म्हणजे काय? x log ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x मायनस x बाय log ऑफ x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. हे एवढं काय झालं? हे I1 झालं. I1 म्हणजे याचं इंटिग्रेशन होतं किंवा याला म्हटलं होतं ना I1. आणि हे ऍक्च्युअली होतं की नाही पुढचं? मग ते ऍक्च्युअली राहील प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन log ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. कळलं का? हे कळलं का? हो. हां, कव्हर ना केलं? कळलं. हां. मग आता ही टर्म आणि ही टर्म सेम आहे आणि प्लस मायनस आहे, सो कॅन्सल. ओके. हो. मग काय होतं फक्त? सो I इज इक्वल टू x log ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x मायनस x. आता याच्यातनं x कॉमन काढून घेऊ. x कॉमन काढू का दोघांमधनं? सो x कॉमन निघेल, इथं उरणार 1 अपॉन log ऑफ x. क्लियर आहे? हो. सो हा ब्रॅकेट मध्ये आणि इथं प्लस c. डन.
असंच आहे का आन्सर बुकमध्ये? आपली मेथड वेगळी थोडी. सो ते आपण सेपरेट करतो, ते मिक्सचर करतो. ठीक आहे, चला मला सांगा आता इकडे काय.